नाही बघा, कुठल्याही पक्षामध्ये संघटनामध्ये बदल हे होत राहतात, बदल हे करावे लागतात. पण पवार साहेबांची स्टाईल जर आपण बघितली तर पवार साहेब सगळ्यांना विश्वासात घेतात. कारण पवार साहेबांचं मत असं आहे की एका नेत्यामुळे पक्ष चालत नसतो, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमुळे आणि फ्रंटलचे जे सर्व पदाधिकारी यांच्यामुळे पक्ष चालतो. आणि हे जे सर्व लोक आज इथं आलेले ते खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाची ताकद आहे. त्यामुळे या लोकांना विश्वासात घेऊन पुढं काय करायचं, कसं करायचं, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन आहे ते कसे लढायचे या बाबतीत कुठेतरी चर्चा होईल. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने एक ताकदवान विरोधी पक्ष आज दिसत नाही. सगळे गोंधळात आहेत. कसा विरोध करायचा, लोकांची बाजू कशी मांडायची हे आज कोणालाही त्या ठिकाणी कळत नाही. त्यामुळे इथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचं मत असं आहे की लोकांच्या बाजूने विषय मांडत असताना आदरणीय पवारसाहेब, सुप्रियाताई यांच्या मार्गदर्शनाखाली बदल हा करावा लागेल. मोठे नेते जे सांगतील तो बदल करावा लागेल. पण यांच्यावर विश्वास ठेवून येत्या काळामध्ये आक्रमक पद्धतीने आपल्याला भूमिका ही लोकांची मांडावी लागेल. कुठेही या महाराष्ट्रामध्ये चुकीची गोष्ट घडली तर खऱ्या अर्थाने लढण्याची ताकद कोणामध्ये असेल तर या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आहे. फक्त दिशा आणि काही नवीन स्टाईल, ज्या नवीन पद्धती असतात, राजकारण बदलत चाललेलं आहे. विचार तेच ठेवून पद्धती बदलाव्या लागतात. त्या सगळ्या गोष्टीवर चर्चा होऊन पवारसाहेब जो निर्णय घेतील आणि आमचे प्रमुख नेते जो निर्णय घेतील तो आम्ही स्वीकारून आम्ही तिथं काम करत राहू. दादा, पण गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पदावरती अनेक लोक आहेत. दिलं गेलं पाहिजे हे अनुभव प्रदेश अध्यक्ष पण 2 टर्म राहिलेले आहेत. या ठिकाणी तरुणाला संधी दिली गेली पाहिजे की अनुभव महत्त्वाचा आहे. आमच्या सगळ्यांचं मत असं आहे की कुठं ना कुठंतरी आता हे जे सगळे फ्रंटल सेल आहेत त्याच्यामध्ये काहींची जबाबदारी ही बदलली पाहिजे, काहींना प्रमोशन दिलं पाहिजे. म्हणजे बघत असताना राज्य त्यांनी आता बघितलेलं आहे, अनेक राज्य आहेत आणि आपला पक्ष हा रिजनल पक्ष झालेला आहे. त्यामुळे उद्या जाऊन आपल्याला दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा काय करता येईल का, आता दिल्लीचं इलेक्शन त्या बाबतीत काय भूमिका घेतली जाईल ते आपल्याला बघावे लागेल. पण याच्यात काही जबाबदाऱ्या मोठ्या नेत्यांवर तिथं देणं अतिशय महत्त्वाचं आहे. अनुभव हा महत्त्वाचा आहे. पण आज आमच्या पक्षामध्ये सगळ्यात अनुभवी नेता कोण असेल तर आदरणीय पवार साहेब जे आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करतील. जयंत पाटील साहेब आहेत, त्यानंतर आव्हाड साहेब आहेत, अनिल देशमुख साहेब आहेत, शशिकांत शिंदे आहेत, त्याच्याचबरोबर इतरही सर्व हे मार्गदर्शन करतीलच. पण याच्यामध्ये माझं एक मत आहे की संघटनेमध्ये गेल्या 10-15 वर्षामध्ये ज्या व्यक्तीने काम केलेलं आहे आणि ह्या सर्व मोठ्या नेत्यांबरोबर केलं आहे, पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे, अशा एका व्यक्तीला जी कुठली जबाबदारी आहे आणि ह्या सगळ्या नेत्यांनी यांना मार्गदर्शन करून अख्ख्या देशामध्ये कुठेतरी लक्ष देण्याची जरूरत आहे. त्यामुळे अनुभव महत्त्वाचा आहे. पण संघटनेमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे अशा व्यक्तीला जर कुठली प्रमुख जबाबदारी दिली गेली आणि त्याच्यात या सर्व नेत्यांचा मार्गदर्शन त्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्यांना, सामान्य कुटुंबातून एखादा असेल तर त्याचं स्वागतच सर्वजण करतील. पण निर्णय शेवटी पवारसाहेबांचा. या आघाडीमध्ये फूट पडताना दिल्लीमध्ये पाहायला मिळतंय. आम आदमी पार्टीला काँग्रेस असेल, यासोबतच शिवसेना असेल, या सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस एकटी पडली असं माझं एकच मत आहे की इंडिया आघाडी घ्या नाही तर महाविकास आघाडी. लढायचं असेल तर एकत्रित लढावं लागेल, एका विचाराने लढावं लागेल. जर आपण बघितलं तर EVM-बद्दल सगळ्यांना प्रश्नचिन्ह आहे, लोकांना प्रश्नचिन्ह आहे. पण खरं तर पार्लमेंटमध्ये सुद्धा हा मुद्दा काँग्रेसकडनं धरून ठेवायला पाहिजे होता, जो काँग्रेसली तिथं पार्लमेंटमध्ये धरला नाही. आणि अनेक लोकांच्या मनामध्ये शंका आहे, काँग्रेसमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि ते इंडिया ब्लॉक एका विचाराने लढण्याची जरूरत आहे. सगळ्यांना असं वाटत असेल आम्हीच मोठा पक्ष आणि आम्हीच सगळं सर्वस्व, तर मग कुठलीही आघाडी तिथं चालू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसच्या नेत्यांनीसुद्धा, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या नेत्यांनीसुद्धा आणि आमच्या पक्षाच्या नेत्यांनीसुद्धा एकत्रित बसून काय दिशा ही आधी ठरवावी लागेल आणि त्या पद्धतीने काम करावं लागेल. उगाचच आम्ही एक आहोत पण वेगळ्या पद्धतीने आतली भूमिका आपण घेत असू तर ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे कुठेतरी क्लॅरिटी असण्याची जरूरत आहे. आणि दिल्लीमध्ये म्हणजे दिल्लीचं खरं राजकारण मला तेवढं कळत नाही, पण काँग्रेसली आणि आपली एकत्रित येऊन जर इलेक्शन ते लढले तर कदाचित चांगलं जाऊ शकतं. उगाच आपले उमेदवार पण उभे करायचे आणि आपली पण उभे करायचे आणि दोघांनी अप्रत्यक्षपणे भाजपचाच जर फायदा करायचा ठरवला असेल तर त्याला आपण काय करणार. दादा, धर्माराव बाबा आत्राम म्हणतात की दोन्ही पवारांनी एकत्र आलं तर चांगलं होईल आणि एकत्र येणे ही काळाची गरज आहे असं धर्माराव बाबा आत्राम म्हणतात. त्यांच्या वक्तव्याकडे कसं
हे बघा, अनेक लोकांचं मत आहे की पवार कुटुंबाला एकत्रित अनेक वर्षांपासून त्यांनी तिथं बघितलेलं आहे. आणि जर आज आपण बघितलं तर भाजपची स्टाईल बघा की हळूहळू कुठल्याही मित्रपक्षाला ते संपवतात. अशा त्या पक्षामध्ये असणाऱ्या सुद्धा अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांना आता वाटायला लागलेलं आहे की पक्ष एकत्रित असेल ना तर पवारसाहेब आणि दादा एकत्रित असेल तर त्याचा फायदा त्या पक्षाला सुद्धा होणार आहे. आणि इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा, काही कार्यकर्त्यांना वाटतं की एकत्र राहिलं तर फायदा होऊ शकतो. पण शेवटी हा निर्णय माझ्या लेवलला नाही तर लोकांच्या लेवलला नाही. आम्ही संघर्षाची भूमिका तिथं घेतलेली आहे. पण शेवटी पक्ष हा कोणाच्या विचाराने चालतो तर पवारसाहेबांच्या विचाराने. आम्ही पवारसाहेबांकडे बघतोय आणि तो पक्ष दादा चालवतात. त्यामुळे शेवटी निर्णय हे दोन मोठ्या नेत्यांना तिथं घ्यायचा आहे. दादा, तो क्षण जवळ येतो का? कारण की तुम्ही पत्रिका वाटताय 16 तारखेच्या कृषी प्रदर्शनाची. ॲग्रिकल्चर प्रदर्शनाला पवार साहेब आणि अजित पवार दोघे. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीमध्ये जे काम करतं ते अराजकीय ट्रस्ट आहे. तिथं जर आपण बघितलं तर कुठलंही राजकारण केलं जात नाही. काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा त्या ट्रस्टला मदत झाली, म्हणजे KVKला मदत झाली. भाजपचं सरकार जेव्हा आत्ता 2014 नंतर आलं तेव्हा त्या सरकारने सुद्धा मदत केली. पवारसाहेबांनी पुढाकार घेतला. पवारसाहेबांनी ट्रस्टच्या प्रमुखांना, म्हणजे माझ्या वडिलांना, तिथं राजेंद्र पवारांना, भाजपच्या नेत्यांना सुद्धा ओळख करून दिली की हे अराजकीय आहे तर मदत करा. भाजपच्या नेत्यांनी सुद्धा मदत केली. मोदी साहेबांनी सुद्धा मदत केली. राज्याच्या नेत्यांनी सुद्धा केली. आज सुद्धा दादा विरोधी पक्षात असले तरी त्या ट्रस्टला मदत करतात. काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा मदत केली. त्यामुळे तो पक्ष अराजकीय. आता ट्रस्ट आता ट्रस्टमध्ये काम करत असताना 15 तारखेला उद्घाटन आहे. पवारसाहेब तर आहेतच, कारण का ते प्रमुख आहेत त्या ट्रस्टचे. दादा तिथे येणार आहेत उद्घाटनासाठी. पंकजाताईंकडे एक पद आहे, मंत्री आहेत, त्यांना आम्ही विनंती काल केली, ती त्यांनी तिथं स्वीकारलेली आहे. राज्यमंत्र्यांनी स्वीकारलेली. त्यामुळे तिथे राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांचं हित आणि युवांचं कृषी क्षेत्रामध्ये भवितव्य ह्या दृष्टिकोनातून सर्व लोक अराजकीय दृष्टिकोनातून एकत्रित येत आहेत. दोन पवारांना एकत्र करण्यात तिसरे पवार महत्वाची भूमिका बजावू शकतात का? मध्यस्थाची भूमिका जर घेण्याची वेळ आली तर तुम्ही ती घ्याल का? शेवटी मी आत्ताही तुम्हाला सांगितलं, निर्णय हा पवारसाहेबांच्या, आमच्या पक्षाकडनं सुप्रियाताईंचा तो निर्णय तिथं असणार आहे. आणि त्या पक्षातून मला व्यक्तिगत असं मत आहे की बाकीच्या जे काही कोणी बोलत आहेत आता ते उगाचच बोलत आहेत. शेवटी निर्णय दादांचा असणार आहे आणि हे सगळे लोक बसून जो निर्णय घेतील तो त्या त्या पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मान्य असेल असं मला वाटतं. पण शेवटी आम्ही सर्वजण पवार साहेबांकडे बघून काम करत असतो. या नवीन संघटनात्मक बदल जे काही होणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठली जबाबदारी आवडेल? एक कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांचं मत आहे की आक्रमक होण्याची वेळ आलेली आहे. राजकारण करत असताना विचार तेच ठेवावे लागतात, पण पद्धती आपल्याला बदलाव्या लागतात. बदलत असताना आपल्याला कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागेल, पदाधिकाऱ्यांना ताकद द्यावी लागेल, काही कमिटीज बदलाव्या लागतील, नवीन गोष्टी स्वीकाराव्या लागतील. ह्या सगळे बदल हे 100% आता आपल्याला करण्याची वेळ तिथं आलेली आहे. त्यामुळे आमचे जे सर्व नेते, ज्याच्यामध्ये पवारसाहेब आणि सुप्रियाताई प्रमुख नेते आहेत, त्यानंतर जयंत पाटील साहेब अनुभवी नेते आहेत, त्यांनी आव्हाड साहेब असतील, अनिल देशमुख साहेब असतील, शशिकांत शिंदे असतील, टोपे साहेब असतील, या सगळ्यांनी आम्हाला मार्गदर्शन करून हे जे पुरं स्ट्रक्चर आहे ते नवीन जोमाने, ताकदीने तिथं लढण्याची जरूरत आहे. पण विचार तेच, पण पद्धती नवीन, अशा पद्धतीने आपल्याला संघटन बांधावं लागेल. आणि याच्यात जे कोणी अध्यक्ष असतील, म्हणजे जयंत पाटील साहेब कंटिन्यू होत असतील तर ते असतील, नाहीतर नवीन जे कोणी प्रदेश अध्यक्ष आणि जयंत पाटील साहेब हे बऱ्याच राज्याची जबाबदारी तिथं घेणार असतील तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्याला छोटी मोठी जबाबदारी दिली गेली तर नक्कीच आवडेल. पण प्रदेश अध्यक्षपद हे जयंत पाटील साहेब आणि ते सर्व ठरवतील की नवीन कोणाला द्यायचं. पण दिलं जात असेल तर सामान्य कुटुंबातून एका व्यक्तीला ते जर दिलं गेलं आणि संघटनामध्ये गेले 10-15 वर्ष ज्यांनी काम केलेलं अशा व्यक्तीला दिलं गेलं तर मला असं वाटतं की सर्व पदाधिकारी राज्यातले त्याला स्वागत करतील. एकत्रित येण्याच्या मुद्द्यावर दादा आपली भाषा बदलली आहे का? कारण ज्यावेळेस आधी हा विषय व्हायचा त्यावेळेस तुम्ही सातत्याने हे म्हणायचा की आम्ही त्यांना सुरू केलेलं नाही, ते आमच्याकडून निघून गेलेले आहे. आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की सुळे शरद पवार या संदर्भातला निर्णय घेतील, तिकडे अजित पवार निर्णय घेतील, कुठंतरी काही घडतंय का की पुन्हा एकदा एकत्रित येण्यासंदर्भात काही हालचाली सुरू आहेत का? असं कुठं, मी आता खरं बोलत आहे. आम्ही असं बोलत आहे की तिथं आमचे नेते निर्णय घेणार आहेत, त्यात खोटं कुठं काय. शेवटी आमच्या पक्षाचे प्रमुख नेते हे आदरणीय पवार साहेब आहेत आणि हा पक्ष
पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आत्ता नाही अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे. त्यामुळे साहेब जो निर्णय घेतील न जाण्याचा नाही तर जाण्याचा नाही तर वेगळा कुठला तरी निर्णय शेवटी तो त्यांचा असेल, आम्हाला तो फॉलो करावा लागेल. सातत्यानं आक्रमक असायचं आणि परिस्थितीमध्ये विचारांशी तडजोड होणार नाही अशा पद्धतीची आपली भूमिका असायची. आता या सगळ्या निर्णयाची भूमिका नंतर तुम्ही आपलं निर्देश करताय कार्यकर्ता म्हणून काय म्हणणार? नाही, विषय एवढाच आहे की आता इथे आम्ही कुठल्या पक्षात जात नाही, आम्ही सत्तेत जात नाही, ती चर्चासुद्धा आमच्याकडे नाही आहे. अशात फक्त हवेत ती चर्चा असल्यामुळे आता त्या बाबतीतली चर्चा होत आहे. जेव्हा खऱ्या अर्थाने निर्णय घेतला जाईल तर स्पष्टपणे तिथं निर्णय आपण घेणार आहोत अशी भूमिका जर आमच्या पक्षातून कुणी मांडेल तर आज त्या बाबतीतली चर्चाच नाही. त्यामुळे ती भूमिका घेतल्यानंतर त्यावेळेस आमची भूमिका काय असेल आम्ही 100% तिथं व्यक्त होऊ. जर शरद पवारांना सोडून खासदार अजित पवारांकडे गेले तर ते रामाचे आणि कंसाचे वंशज करतील असं वक्तव्य आज संजय राऊत यांनी केलं आहे. खरं तर राऊतसाहेब बोलत असताना आक्रमक बोलतात, बरंच काय बोलून जातात. पण मला असं वाटतं की जे खासदार आहेत आमच्याबरोबर नाही तर आमदार जे निवडून आलेले आहेत आणि जे उमेदवार आमच्या बाजूने लढले पण बऱ्याच गोष्टी ज्याच्यामध्ये EVM असेल, जातीवाद असेल, धर्मवाद असेल, पैशाचा मोठा वापर सत्तेतून केला गेला, याच्या दुर्दैवाने त्यांना अपयश आलं. असे सर्व लोक पवारसाहेबांबरोबरच राहतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना आहे. या प्रकारे त्यांनी भाषा वापरली आहे त्याबद्दल हे आता म्हणजे विषय एवढाच आहे की या पक्षाच्या बद्दल इतर पक्षाच्या नेत्यांनी कुणीही काय बोलू नये, कारण इथं कुठंच काय झालेलं नाही. त्यामुळे फक्त ते स्टेटमेंट त्यांनी केलं का काय केलं हे मला तिथं सांगता येणार नाही. पण हा पक्ष वेगळा आहे, इथं आमचे प्रमुख वेगळे आहेत, आमचे खासदार नक्कीच महाविकास आघाडीचे इतर पक्षाच्या मदतीने निवडून आलेले आहेत पण आमच्या पदाधिकाऱ्यांमुळे सुद्धा निवडून आलेले आहेत. याच्यात फक्त कुणी अशी भूमिका घेतली, जर कुणी निर्णय घेतला तर बोलणं उचित ठरेल असं मला वाटतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.